नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं लश लिव्हिंग डायरी रुचास ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डोंबिवली वेस्ट रेल्वे स्टेशनच्या बाहेर खूप प्रसिद्ध असलेला बनमस्का आणि चहा याबद्दल मी माहिती देणार आहे. सो डोंबिवली वेस्टला चहा आणि बनमस्का कोणता हे मी सांगते. डोंबिवली वेस्टला रेल्वे स्टेशनच्या बाहेर छत्रपती चहा बनमस्का या नावाने एक दादा रोज सकाळी पहाटे 3 ते 6 या वेळेत चहा आणि बनमस्का विकतात. सकाळी पहाटेच ते बनमस्का आणि चहा विकतात कारण त्यांच्या बनमस्का आणि चहाला प्रचंड डिमांड आहे. जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर त्यांचं इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे, छत्रपती चहा बनमस्का या नावाने. तुम्ही इन्स्टाला सर्च करून त्यांना DM करून ऑर्डर करू शकता. जेव्हा मी इंस्टाग्रामला त्यांचं प्रोफाईल बघितलं तेव्हा मी त्यांना DM केलं आणि ब्रेकफास्टसाठी मी 4 बनमस्का मागवले. चला तर मग ट्राय करूया 4 फ्लेवर्सचे बनमस्का. त्यातला पहिला जो आहे क्लासिक बनमस्का. मऊ ताजा बन आणि त्यावर लावलेलं बटर यामुळे प्रत्येक घास खूपच स्वादिष्ट लागेल. क्लासिक बनमस्काचं टेक्स्चर खूपच मऊ, फ्रेश आणि परफेक्ट आहे. पहिल्या घासात त्याची चव मन जिंकून घेते. जर तुम्ही बनमस्का प्रेमी असाल तर हा नक्कीच एकदा ट्राय करा. पुढचा आणि दुसरा जो बनमस्का फ्लेवर आहे तो आहे गार्लिक चीज बनमस्का. या बनमस्काचं टेक्स्चर सुद्धा एकदम मऊ, लुसलुशीत, एकदम कापसासारखं वाटत आहे. त्याबरोबर गार्लिक चीज सुद्धा भरपूर आहे. सो मी आता हा बनमस्का ट्राय करते. या बनमस्काची चव टोटली गार्लिक ब्रेड सारखीच लागते. जर तुम्हाला गार्लिक ब्रेड आणि चीज आवडत असेल तर गार्लिक चीज बनमस्का तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हालाही नक्की आवडेल. गार्लिकचा भन्नाट फ्लेवर आणि चीजचा क्रीमी टेक्स्चर यामुळे हा बनमस्का खरंच खूप स्वादिष्ट लागतो. पहिला आणि दुसरा बनमस्का ट्राय केल्यावर मी आता ट्राय करणार आहे तिसरा फ्लेवर. तिसरा फ्लेवर कोणता आहे ते तुम्ही सांगा. ठीक आहे, मीच सांगते. तिसरा फ्लेवर जो आहे तो चीज बनमस्का. मित्रांनो, हा चीज बनमस्का खरोखरच भरपूर चीजने भरलेला आहे. सो आता मी या बनमस्काला टेस्ट करते आणि सांगते याची चव कशी आहे. प्रत्येक घासात चीजची क्रीमी आणि रिच चव अगदी मन जिंकून घेते. जर तुम्ही चीज लवर असाल तर हा बनमस्का तुम्हाला नक्कीच खूप आवडेल. चीजची भन्नाट चव आणि मऊ बन यांचं कॉम्बिनेशन एकदा तरी नक्की ट्राय करण्यासारखं आहे. चौथा आणि शेवटचा फ्लेवर कोणता असेल जो सगळ्यांना आवडतो आणि माझा पर्सनल फेवरेट आहे, न्यूटेला बनमस्का. जर तुम्हाला गोड पदार्थ आणि न्यूटेला खरंच आवडत असेल तर तुमच्यासाठी हा बनमस्का आहे. सो आता मी हा बनमस्का ट्राय करते आणि तुम्हाला सांगते हा बनमस्का आणि त्याची चव कशी आहे. न्यूटेला बनमस्का हा खरंच खूप अप्रतिम, एकदम आपल्याला फॅन्टसी वर्ल्डमध्ये नेणारा आहे. न्यूटेला आणि बन यांचं कॉम्बिनेशन आउटस्टँडिंग आहे. मला खूपच आवडलं. मऊ ताज्या बन सोबत न्यूटेलाचं कॉम्बिनेशन हे युनिक, अफलातून, आउटस्टँडिंग आहे. प्रत्येक बनमस्काची चव वेगळी आहे, भन्नाट आहे.
तुम्हाला पण जर बनमस्का आवडत असतील, तर तुम्ही हे 4 प्रकार नक्की ट्राय करा. सो आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये आणि पुढच्या व्लॉगमध्ये नक्कीच काहीतरी इंटरेस्टिंग आहे. खूप काही म्हणजे तुम्हाला आवडणारं पण आहे. सो ते काय आहे हे मी आत्ता नाही डिस्क्लोज करत. तोपर्यंत तुम्ही बघत राहा लश लिव्हिंग डायरी रुचाज ब्लॉग्स. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. लवकरच भेटू एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.